लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आपल्याबरोबर साहेब. आता विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे, तुम्ही व्हीआयपी गेटला आतमध्ये आलेला आहात. काल मुनगंटीवार असतील, त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांना देखील गरज लिमिटेड लोकांना दर्शन दिलं होतं. तुम्ही देखील आता दर्शनाला आले, काय परिस्थिती व्हीआयपीची नक्की? आता मंदिर समितीने जो निर्णय घेतलाय, मी गेले 21 वर्षापासून न चुकता येतो. आम्हाला देखील लिमिटेड लोकांना प्रवेश दिलेला आहे आणि शेवटी मंदिर समितीने निर्णय घेतला, तो मान्य केला. माझ्यासोबतही अनेक सहकारी आले, परंतु मी त्यांनाही विनंती केली की आपण मुखदर्शन घ्यावं आणि जो काही नियम केला त्या नियमाला आपण पाहू. अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये रस्ते सुरू आहे. काल जयंत पाटलांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, कसं एकंदरीत बघताय? हे असं मला वाटते की कल्पोकल्पित बातम्या बाहेर येत आहेत. दोन राष्ट्रवादीचा प्रश्नच निर्माण होत नाही. आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे अर्थ खातं होतं. दादा गेल्याच्या नंतर सुनेत्रा वहिनीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दादाकडे जे विभाग होते ते देण्याचं मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु वहिनी ह्या नौक्या असल्यामुळे आणि बजेट एकदम मंत्री झाल्याबरोबर बजेट मांडता येईल का किंवा त्यांची जी काही चर्चा झाली, त्याच्यामुळं बजेट अधिवेशन संपल्यावर अर्थ खातं द्यायचं मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. बजेट खातं झालं, पुरवणीचं झालं आणि मला वाटतं की त्यांच्या स्तरावर हा निर्णय होऊन वहिनींनाच अर्थ खातं मिळेल, दुसऱ्यांना मागण्याचा अधिकार पण पोहोचत नाही. अशी तुम्ही मागणी करणार किंवा अशी चर्चा तर घडवून आणणार की वहिनीने हे खातं घेतलं पाहिजे? नाही, गरज पडेल असं मला वाटत नाही. परंतु आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलायची गरज असेल तर निश्चितपणानं बोलू. अर्थ खातं हे आदरणीय सुनेत्रा वहिनींना मिळणार आणि मिळणारच. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा देखील आता पुन्हा सुरू झालेली आहे. मला वाटते याच्यामध्ये दादा जाण्याच्या नंतर हा विषय सगळा थांबलेला आहे. मी पण एक राष्ट्रवादीचा प्रमुख कार्यकर्ता आहे, गेले अनेक वर्ष विधानमंडळात काम करतो. आमच्या काही कानावर अशा कुठल्या गोष्टी नाही. आज असलेली राष्ट्रवादी एकसंघ आहे, सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वात काम करते आहे आणि आमच्या राष्ट्रवादीच्या संदर्भात ज्या काही चर्चा बाहेर कल्पकल्पित होत आहेत त्या देखील चुक. दादा हयातीत असताना आपल्याला मंत्रिपदाचा शब्द दिला होता, कुठेतरी तो आता पाळला जाईल असं वाटतं एकंदरीत सगळ्या राजकारणाकडे बघितलं तर? दादानी शब्द दिला होता, सर्वांच्या समोर दिला होता, याची जाणीव सर्वांनाच आहे. आणि मला असं वाटतं की आता जेव्हा पक्ष ठरवेल, पक्षाचं धोरण असेल की विस्तार करायचं, त्यावेळेस माझा विचार होईल असं मला वाटते. शेवटी पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे आणि त्यांना काही अडचण आली तर मला पण समजून घ्यावं लागेल. कुठेतरी दादांची तुम्हाला आठवण येते? मलाच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, विशेषतः शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा नेता, लाडक्या बहिणींचा नेता म्हणून दादाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळे दादांची आठवण सदैव मला तर येते, परंतु सगळ्यांनाच. काय आज विठ्ठलाला काय साकडं घातलं? मी पांडुरंगांना गेले 21 वर्षापासून न चुकता, ते माझं 21वा वर्ष आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये पाऊस नाही. माझा शेतकरी अतिशय चिंतित आहे. दुबार पेरणीचं संकट येते अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून करता धरता कोण आहे? पांडुरंग. मी पांडुरंगाला हीच विनंती केली की माझ्या शेतकऱ्याला, तुझ्या शेतकऱ्याला दुबार पेरणीपासून वाचव आणि मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही. वहिनींना कुठेतरी अर्थ खातं मिळावं यासाठी विठ्ठलाला देखील आपण काय साकडं घातलं? तरी साकडं वहिनीच्या स्वास्थ्यासाठी, वहिनीच्या प्रगतीसाठी आहेत आणि मी साकडं घालायची गरज नाही. अर्थ खातं वहिनींना मिळणारच, त्यामुळे मी साकडं घालायची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कुणीही मुख्यमंत्र्यांना भेटलं तरी अर्थ खातं हे वहिनींनाच भेटणार असा ठाम विश्वास आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.